आमच्या वाड्याचेर कित्येक म्हणजे आम्ही आमच्या जाणट्यापासून बघत आसा की नरकासूर करप ही एक परंपरा चालूच आसा आणि सातत्यान ती चालूच असले. कालांतरान सगळे भुरगे कामाक वचपाक लागले आणि काहीच म्हणजे नरकासुरात दिसच म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिसाच येऊन एक ल्हानशी प्रतिमा करप आणि ती जळप असोच हो एकंदरीत हे जाल्लो. आणि आम्ही खंय तरी म्हणजे भायर समाजान जास्ती अट्रॅक्ट जावपाक लागला. म्हापसा पणजे सारख्या शहरांनी व्हडले नरकासुराचे प्रतिमा केले वयतात आणि थंय जर आमकां एकंदरीत चित्र दिसता तर विकृत चित्र असता म्हणजे दारू किंवा लाऊड साऊंड लाईट्स आणि ह्याच हेतून त्याच्या फाटलो जो मूळ संस्कृती असा हाचो खंय तरी विसर पडत चल्ला आणि त्याचीच खंय तरी एक मिरर इमेज कशी आमकां आमच्या भुरग्यांनी आतां दिसपाक लागली. मांद्रे हो एक टुरिझम अफेक्टेड बेल्ट असा सो त्याच्या खातीर ही डिस्ट्रॅक्शन्स खूप असले आमच्या भुरग्यां खातीर आणि मोबायल हो एक जग जाहीर डिस्ट्रॅक्शन असा. सो एकंदरीत आमच्या वाड्या वयल्या भुरग्यांक एका थंय हाडून एक सकारात्मक उर्जा तेंच्या मदीं येवची आणि वाड्या खातीर समाजातले प्रश्न आसात हेंचेर मागीर तीच एनर्जी यूज जावपाची ह्या खातीर हो एक ल्हानसो प्रयत्न आसा की विकृतीकडून संस्कृतीकडे परत येवप आणि आमची जो इतिहास आसा आमची जी संस्कृती आसा ती भुरग्यांकडे डायरेक्टली पावप होच एक आमचो प्रयत्न आसा. नरकासुराची प्रतिमा आसा ती जवळपास 30 ते 32 फूट अशी आसा आणि आमचो जो कृष्ण आसा हो नरकासुराकूनय व्हडलो आसा. ती एक 40 फूट पर्यंत कृष्णाची प्रतिमा आम्ही साकारलेली आसा. बिकॉज आम्ही जर सिंबॉलिक बघपाक गेला जाल्यार नरकासूर ही समाजातली एक विकृती दाखयता आणि श्रीकृष्ण भगवान जे असतात हे आमच्या संस्कृतीचे प्रतीक असतात, हे आमच्या इतिहासाचे प्रतीक असतात. सो आमकां असं दिसता की ही जी विकृती असता ती खंय तरी कमी असपाक जाय आणि संस्कृतीचेर जास्ती भर असपाक जाय. त्याच्या खातीर ही कृष्णाची इतकी भव्य प्रतिमा आमी साकारपाचो ह्या शिवधनुष्य उखलपाचो प्रयत्न केल्लो आसा. कशा पद्धतीची जी हे आसा मूर्ती आसा ती तुम्ही केलेली आसा? म्हणजे आमची ओव्हरऑल संकल्पना काय आसा की ही नरक चतुर्दशी जी आम्ही साजरी करतो त्याचे फाटलो जो इतिहास असा त्याचे फाटली जी परंपरा असा ही आमच्या भुरग्यांक आयज विसर पडत चल्लेलो असा. सो आम्ही काय केलं की श्रीकृष्ण आणि नरकासूर वधाचं जो एक दृश्य असा वधाचं दृश्य ह्या मूर्तींच्या प्रतिमांसून आम्ही आमच्या भुरग्यापर्यंत पावपाक हे केलं. जवळपास 8 सप्टेंबरापासून आम्ही हे काम केलेलं असा आणि सुरुवातीच्या प्लॅनिंग स्टेजीर पासून आता एक जवळपास 6 महिना झाला. हे आमचे भुरगे जे असतात ही आमची संस्कृती आणि त्याच्या फाटली जी स्टोरी आसा ती जगत असतात. कदाचित मी त्यांना जर असं ओरली सांगलो किंवा आमचे जे सिनियर्स असतात त्यांच्यानी ओरली सांगलेलं की ही अशी स्टोरी ऐकतले असले आणि विसरतले असले, पण या एकंदरीत 6 महिन्याच्या कालावधीत डेली प्रश्नाचेर प्रश्न म्हणजे श्रीकृष्ण इतकं ताकदवर नसलो की देवी सत्यभामांक येऊन त्याची मदत करूची पडली. तर त्याचे फाटलो जो इतिहास असा म्हणजे नरकासुरान ब्रह्मदेवाची ज्या वेळार तपश्चर्या केली आणि स्वतःक वर मागलेला त्यावेळेला त्याने आपलं मरण सुद्धा आपल्या आईच्याच हातीन जावचा म्हणजे भूदेवीच्या हातीनच जावचं असं वरदान असलं. म्हणजे जा ब्रह्मदेवाचं वरदान असं तर स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा पाळतात ते त्याचं अवहेलना करू शकत नसलंय आणि देवी सत्यभामा ही भूदेवीचीच एक अवतार असा. सो हो जो म्हणजे हे जी क्युरिओसिटी असा भुरग्यांच्या मनात ही सातत्यान आम्ही गेले 1.25 महिने 1.5 महिनो आम्ही त्यांच्या कडसून ऐकतो आणि त्याच्या उपरांत ज्या टायमार ते अंडरस्टँड करतात समजान घेतात आणि तो साकारपाचो हो जो प्रयत्न चालू असा मागीर ते आयुष्यभर तो इतिहास ती स्टोरी असा किंवा त्याच्या फाटलो जो संदेश असा ते विसरचे ना. ही जी आता नरकासुराची हे आम्ही ऑलरेडी लायल्ली असा तशें आता श्रीकृष्णाच्या मूर्तीचेर काम चालू असा. दनपार पर्यंत आम्ही कंप्लीट करतलो. चेन पुली सिस्टम वापरतो म्हणजे कमरेपासून वयरचो भाग असा तो पयली तयार करप आणि साखळींच्या मदतीन तो वयर व्हरात आपल्या जाग्यार लॉक करप आणि मागीर ती कमरे खालचो भाग पांय आसा दोतोर आसा हो भाग मागीर त्याच्या उपरांत हाडून थंय जॉईन केलो. सत्यभामा त्याच्या वयर आणि म्हणजे श्रीकृष्णाच्या उजव्या हातीर सुदर्शन चक्र असा. सो त्याचीच एक म्हणजे आता 40 फुटाचेर खूप वयर जाता आणि जे कोण लोक बघपाक येतले तांकां तो हे दृश्य दाखोवप कठीण वयतला म्हणून त्याच्या उजव्या हातीचीच एक मिरर इमेज आम्ही फुडें करतलो जी नरकासुराक फेसिंग असतली आणि उजव्या हातीची मिरर इमेज म्हणजे दावो हात कसो आमकां दिसतलो आणि तेचेर तो सुदर्शन चक्र फिरतला आणि तेचे वयर एक प्रतिकात्मक म्हणून देवी सत्यभामाची मूर्ती असली धनुष्य बाण घेऊन जी नरकासुराकडे पॉइंटेड असतली आणि नरकासुराचो एकंदरीत वध जाता असो तो दृश्य असा. सो
हो जो फुल 3 सेटअपान आसा. पयली श्रीकृष्णाच्या हातीची मिरर इमेज आसतली आनी तेचेर सुदर्शन चक्र फिरतला आणि देवी सत्यभामाचं एक प्रतिकात्मक 4 फुटाची मूर्ती असली धनुष्य बाण घेऊन. त्याच्या उपरांत नरकासुराची 31 ते 35 फुटाची मूर्ती आणि त्याच्या फाटसून एक भव्य अशी श्रीकृष्णाची मूर्ती जी नरकासुराच्या मूर्तीहून आणि भव्य दिसतली. या शिवधनुष्यच म्हणांक जाय. आम्ही उचलपाचो प्रयत्न केला पण ते आमच्याकडे जाताला याची शाश्वती नसली. ज्या वेळा डिस्कशन स्टार्ट झाला त्यावेळेला आमचं बजेट खूप कमी असलं आणि हे सगळे शाळेन वयपी कॉलेजीन वयपी भुरगे असतात आणि आमचे काही वाड्या वयले सिनियर लोक असतात. आम्ही श्री म्हाळसादेवी युवक संघ म्हणजे आमचा एक ग्रुप असा. त्याच्या अंतर्गत हा एकंदरीत आमचा उपक्रम चालू असा. 3,08,000 असं आमचं बजेट असा. पण आम्ही खंयच ह्या चिंतूंक ना की आमकां पैशांची त्रुटी येतली किंवा पैसे खंयच्यान हाडटलो. आमी कोणाकडे वचकच ना पैशां खातीर पैसे डोनेशन मागपा खातीर. आमी प्रयत्न असो केला की आमच्या भुरग्यापर्यंत हो मेसेज ही आमची संस्कृती आसा ही पावप गरजेची आसा. पैसे हे दुय्यम आसात. कदाचित डोनेशन्स किंवा आमकां आर्थिक मदत तशी जावंक ना जाल्यार स्वताहून हो खर्च पेलपाची आमची क्षमता आसा. कदाचित स्टँडिंग कॉम्पिटिशन काही आसा जेचे आमकां इन्विटेशन्स इल्ली आसा. तेंच्यांनी राती व्हिडिओज करून धाड म्हटल्यार सो ते स्टँडिंग कॉम्पिटिशन कितें येदे भव्य मूर्ती घेवन फिरप शक्य ना. सो स्टँडिंग कॉम्पिटिशन आसा तेंकां हमखास आमी एंट्री घालतलो. ते म्हामल वाडोच न्हू तर म्हामल वाड्या भायले मांद्र्यातले काही भुरगे येतात. तशीच जी श्रीकृष्णाची मूर्ती आसा ही आमकां साकारपा खातीर वेल्डिंगाचं आमी काम आसता. तेचे खातीर परवरसून आमचो एक ऋषभ म्हणून मित्र आसा तेणी मदत केल्ली आसा. तशेंच आमच्या मांद्र्यान आनी पेडण्यान हे इतके भव्य दिव्य मूर्ती जायनात आणि हे म्हापशान जातात. तशेंच म्हापशांतलो एक ग्रुप आसा किंग ऑफ गिरी म्हणून. त्या भुरग्यांची आमी मदत घेवन ही नरकासुराचो सांगाडो करपाक मदत घेतल्या. तशेंच आमच्या वाड्या वयले काही आमचे जे सिनियर्स आसा श्याम मामल आसा, प्रकाश मामल, संजय मामल, सत्यवान मामल आसा, तानाजी आरोलकर म्हणजे हे प्रत्येक जण कोण गवणे काम करता, कोण गिरणी असता, कोण स्कूल टीचर असता. पण त्यांचे स्किल्स असतात ते कामा उपरांत सद्दी सांजचे 7 ते सकाळची 3 काल तर जवळपास 5:30 पर्यंत काम चल्ला. सो ह्या कोणाचो एकट्याचो हे ना, हो संपूर्ण वाड्याचो आसा आणि जवळपास आमच्याकडे 150 वाड्या वयले भुरगे ल्हान मोठे सगळे लोक इन्वॉल्ड असतात. म्हणजे अजून पर्यंत असं मी सांगू शकतो की 500-600 लोक आताच येऊन गेल्ले असतात. आणि आमच्या संस्कृती जर आम्ही लोकांपर्यंत पावलो न्हू जाल्यार म्हणजे हो नरकासूर हो आयच्या पुरतीच आसा. ही श्रीकृष्णाची मूर्ती श्री म्हाळसादेवीचो वर्धापन दीस जातलो तोपर्यंत आम्ही दवरतले. आणि हो इतकोच देखावो ना. जर दिवाळी जाल्या उपरांत 22 आणि 23 तारखेक आमी काही सांस्कृतिक कार्यक्रमय दवरल्यात जितून चित्रकला स्पर्धा आसतली, त्याची कला कौशल्य स्पर्धा असतली, पाककला, आकाशकंदील स्पर्धा आणि ह्याचं जे टायमार बक्षीस वितरण जातला त्या टायमार आम्ही संगीत गीत रामायणाचो कार्यक्रम सुद्धा दवरला. म्हणजे हो एक प्रोसेस आसा. ही एक पर्सन सेंट्रीक प्रक्रिया ना. ही एक प्रोसेस आसा, एक सिस्टम आसा आणि ती जर आमी आमच्या भुरग्यांक घालून दिली जाल्यार ही सातत्यान चालू रावतली. ह्याची शाश्वती आसतली. तर जर एकच मनीस फुडें सरलो आणि आपल्या तकलेन असं करूया तसं जायना. आता कदाचित एक मनीस आयज आसा फाल्यां आसचो ना. पण जर आमच्या भुरग्यांमध्ये ती ऊर्जा जाली आणि आम्ही ह्या इतके व्हडलं काम करू शकतो ह्या जर तांकां पटोवन दिला जाल्यार कदाचित ही प्रक्रिया अशीच सातत्यान उरतली. आणि ही जी कॉम्पिटिशन्स आसात त्याच्या निमतान हे सगळे म्हणजे एक दीस आता हो दीस आमचो संपूर्ण ह्या प्रोसेसानच वयतलो. लोक येतले, तांकां एंटरटेन करपाक जाय. फाल्यां दिवाळी जाली, लक्ष्मी पूजन जाली, परत ह्या भुरग्यांनी इतकी मेहनत केल्या तांकां खंय तरी रिलॅक्स करपा खातीर, खंय तरी एक एन्जॉय करपा खातीर थोडोसो क्षण जाय. सो आकाश कंदील स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा असे वेगवेगळे आर्ट स्पर्धा आसात जे 22 आणि 23 तारखेर जातले. आणि त्याची सांगता ही सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातले कलाकार मेळून गीत रामायणाच्या कार्यक्रमात जातली.